करणे हे कधीच विरोधकांचं आयुध नव्हतं. सभागृहामध्ये ऐकलं जात नाही म्हणून विरोधक पायऱ्यांवर बसून आपली भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. सभागृहात व्यवस्थित सभागृह चालवलं आणि सभागृहात विरोधी पक्षाला भूमिका व्यवस्थित मांडायला संधी जर दिली आणि विरोधी पक्षाला न्याय देण्यासाठी किमान विरोधी पक्ष किती लहान का मोठा यापेक्षा 50% वेळ विरोधी पक्षाला दिला पाहिजे. ते पाळलं जात नाही म्हणून विरोधी पक्ष पायऱ्यांवर येऊन आंदोलन करतो. अनेक मुद्द्यांवरती आवाज उचलला जात नाहीये. पार्थ पवारांचं जे मुंडवा जमीन व्यवहार प्रकरण असू दे किंवा अनेक प्रकरण आहेत त्यावर मात्र विरोधक कुठेही बोलताना दिसत नाही, सभागृहात किंवा सभागृहाच्या पार्थ बाहेर. पवारांचं आंदोलन त्यांच्याबद्दल सरकारने समिती नेमलेली आहे. समितीच्या निष्कर्ष निघाल्यावर विरोधक बोलतील ना. आता आधीच कसं बोलणार. अंजली दमन यांनी परत पत्रकार परिषद घेतली. निलेश मगर यांनी सुद्धा अशाच प्रकारे जमीन 2018 मध्ये पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली होती आणि अजित पवारांचा डोळा या जमिनीवर 2018 पासून होता असा त्यांनी आरोप केला. नाही, त्यांच्याकडे काय माहिती आहे मला माहीत नाही, त्यामुळं त्या कोणत्या बेसिसवर बोलत आहेत हे मला तरी माहीत नाही. सर, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोललं जात नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. काय सांगा? बोलतील ना. अजून अधिवेशन दुसराच दिवस झाला. काल आज तिसरा दिवस आहे. बोलतील ना. आता सभागृहात भाषणं होतील ना. कालावधीच्या मुद्द्यावर सुद्धा तुम्हाला तुमच्या मनात अशाश्वती आहे कारण सरकारने 15 दिवसाचं अधिवेशन 6 दिवसावर आणलं. त्यामुळं तुमची जी भीती आहे ती खरी आहे की विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, सोयाबीनचा पडलेला दर, कपाशीचे पडलेले दर यावर आवाज शेतकऱ्यांच्या वतीनं उठवला पाहिजे आणि तो उठवला जाणार नाही कारण वेळ कमी आहे म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारता हे मला मान्य आहे. पण विरोधी पक्ष जो काही वेळ मिळेल त्यात आवाज उठवेल. अनिल देशमुख आणि अजितदादांनी एकत्र विमान प्रवास केला. काल देखील पुण्याला गेले होते, आज पुन्हा ते आलेत. राजकीय चर्चा होते किंवा डोळ्या उचलल्या जातात. तर मी त्या प्रवासात नव्हतो त्यामुळे हा प्रश्न तुम्ही अनिल देशमुखांना विचारलेला बरा. पण कोण कोणाबरोबर प्रवास केला तर विमानाचे प्रवास एकच विमान असल्यामुळं सहप्रवास होऊ शकतो. त्यावर तर्क काढण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही.